आहे या परिसराला डोळे बंद करून बसा सगळे, शरीराला सरळ ठेवून. कुणी इकडे तिकडे पाहू नका. फार महत्वाचा हा प्रसंग आहे. आपण ज्या ठिकाणी आहोत, ज्या परिसरात आपण आहोत या परिसराला जेतवन विहार असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत हे तथागतांची कुटी आहे, ज्याला गंधकुटी असं नाव दिलेलं असतं. ज्या ज्या ठिकाणी भगवंतांनी निवास केलेला आहे त्या त्या ठिकाणाला गंधकुटी नाव दिलेलं आहे. गंध म्हणजे सुगंध. या कुटीतून, या जागेतून सुगंध दरवळला असा त्याचा अर्थ होतो. सुगंध हे मनाला प्रसन्नता देणार आहे. त्या प्रसन्नता, सुगंध ज्याप्रमाणे मनाला प्रसन्नता देते त्याप्रमाणे तथागतांच्या मुखातून आलेला उपदेश हा मनाला प्रसन्नता देतो. भगवंतांच्या उपदेशाला सुगंध अशी उपमा दिली आहे. या जागेला गंधकुटी नाव आहे. वर जाऊन आपण अभिवादन करणार आहोत जिथे फुलं ठेवलेली आहेत. ह्या गंधकुटीमध्ये भगवंतांनी 19 वर्षावास व्यतीत केले. 19 वेळा भगवान बुद्ध श्रावस्तीला वर्षावास करण्यासाठी आलेले आहेत. आणि ही जागा आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत ही अत्यंत पवित्र आहे. मी काल सांगत होतो, भगवान बुद्धाचा 82,000 धर्मस्कंधाचा जो उपदेश आहे त्यामध्ये जवळपास 60% उपदेश, कदाचित त्यापेक्षा अधिकही भगवंतांनी याच जेतवनामध्ये केलेला आहे. गंधकुटीमध्ये भगवंतांनी अनेक उपदेश केलेले आहेत. या जेतवनाचा इतिहास असा आहे की भगवान बुद्ध त्यावेळेला राजगीरमध्ये वर्षावास करीत असताना या श्रावस्ती नगरीतला एक श्रीमंत व्यापारी, ज्याचे नाव सुदत्त होते, व्यापाराच्या निमित्ताने तो राजगीरमध्ये गेलेला होता. त्याचे काही नातलग होते, त्यांच्याकडे गेला. त्याला कळले की इथे भगवान सम्यक संबुद्ध उपदेश करतात वेळवणात, आणि तो वेळवणात गेला. भगवंतांचा उपदेश त्याने ऐकला. तो भावविभोर झाला. भगवंतांच्याकडे गेला आणि तो भगवंतांना अभिवादन करून विनंती करू लागला की भगवान, आपण आमच्या श्रावस्ती नगरीमध्ये सुद्धा यावं आणि आम्हाला उपदेश करावा. मी तथागतांच्या सहित संपूर्ण भिक्खू संघाची अन्न, वस्त्र, निवाऱ्याची, औषधोपचाराची जबाबदारी घेतो. सुदत्ताचे नाव सर्वत्र दूरपर्यंत श्रीमंत व्यापारी म्हणून परिचित होते. भगवंतांनी त्यास होकार दिला. भगवंतांनी होकार दिल्यानंतर आषाढी पौर्णिमेला भगवान श्रावस्तीला पोहोचतील हा निरोप अनाथपिंडिकाला होता, जे त्या सुदत्ताला होता. पुढे त्याचे नाव अनाथपिंडिक असे पडले, अनेकांना दान देणारा दानशूर व्यक्ती म्हणून. अनाथपिंडिक इथे पुढे निघून आला. श्रावस्ती नगरीच्या अवतीभोवती तो जागा शोधत होता, तथागतांच्या आणि विशाल भिक्खू संघाच्या निवासाकरिता व्यवस्था करण्यासाठी. त्याने विचार केला की श्रावस्ती नगरीमध्ये, वस्तीमध्ये जर भगवंतांचे निवास निर्माण केले तर वस्तीतील लोकांचा तथागतांना साधना मार्गामध्ये, भिक्खूंना अडथळा होईल. वस्तीपासून फार दूर असेल तर भगवंतांचा उपदेश ऐकण्यासाठी लोकांना जाणे येणे हे कठीण जाईल. आणि म्हणून वस्तीच्या अवतीभोवती कुठेतरी जागा असावी. या जागेवर आपण ज्या ठिकाणी बसलो आहोत इथे 100 एकर जमिनीवर एक अत्यंत रमणीय असा बगीचा होता. या परिसरातील राजकुमाराचा, ज्याचे नाव जेत असे होते. अनाथपिंडिकाला, सुदत्ताला तो बगीचा आवडला आणि तो जेत राजकुमाराकडे आला आणि म्हणाला की तुझा बगीचा मला विकत घ्यायचा आहे, तू त्याची किंमत सांग. जेत राजकुमार अनाथपिंडिकाची, सुदत्ताची चेष्टा करू लागला की तू कितीही श्रीमंत धनवान व्यापारी असशील, परंतु एखाद्या राजकुमारासोबत तू व्यवहार करू शकतोस एवढी संपत्ती तुझ्याकडे असू शकत नाही. अनाथपिंडिक हट्ट धरून बसला की तू सांग केवळ तुझ्या या बगीचाची किंमत किती असेल. हसत हसत चेष्टा केल्याप्रमाणे जेत राजकुमार म्हणाला की जेवढी जमीन तुला त्यातली विकत घ्यायची आहे तेवढ्या संपूर्ण जमिनीवर तू सोन्याचे नाणे पसरवून दे, सोन्याचे नाणे तयार करून त्यावर पसरवून दे. अनाथपिंडिकाने तो व्यवहार डन केला. अनाथपिंडिकाला सोन्याचे नाणे त्याने तयार केले आणि त्याने
या जमिनीवर सोन्याचे नाणे पसरण्यास सुरुवात केली. जैत राजकुमाराला कळले खरोखरीच हा सोन्याचे नाणे या जमिनीवर पसरवतो आहे. तेव्हा जैत राजकुमार अनाथपिंडिकाकडे आला आणि म्हणाला की अरे तू या ठिकाणी करणार काय आहेस या जागेवर. अनाथपिंडिक सुदत्त जैत राजकुमाराला म्हणतो की तुझ्यामध्ये संपत्तीची नशा आहे, त्यामुळे मला या जमिनीचा काय उपयोग करायचा हे तुला कदाचित कळणार नाही. तू तुझे काम कर, मी माझे काम करतो. परंतु जैत राजकुमार गयावया करू लागला, विनंती करू लागला, आग्रह करू लागला की मला सांग की तू या जमिनीवर असं करणार काय. त्यावेळेला अनाथपिंडिक म्हणाला, सुदत्त म्हणाला की भगवान सम्यक संबुद्ध श्रावस्ती नगरीमध्ये येत आहेत. त्यांच्या निवासाची आणि त्यांच्या समवेत विशाल भिक्खू संघाच्या निवासाची मी या ठिकाणी व्यवस्था करत आहे. भगवान इथे येतील आणि श्रावस्ती नगरीतील लोकांना उपदेश करतील. जैत राजकुमाराने हे ऐकले आणि म्हणाला की यापुढे तू याची किंमत मला देऊ नको, हा बगीचा मी तुला असाच देतो. या परिसराचे नाव जैतवन असे पडले. पाली भाषेमध्ये आपण आता एक सुक्त ऐकलं, एवं मे सुतं, असे मी ऐकले आहे. एकं समयं भगवा, एके समयी भगवान सावत्थियं विहरती, श्रावस्तीमध्ये विहार करीत होते. जैतवने अनाथ पिंडिकस आरामे. जैत वनामध्ये अनाथ पिंडिकाने दान केलेल्या विहारात आराम करीत होते, विश्रांती करीत होते. त्यावेळेला एक सत्पुरुष, एक देवता, एक सज्जन पुरुष मध्यरात्रीच्या वेळेला भगवंतांच्याकडे येतो, तथागतांना अभिवादन करतो, एका बाजूला बसून तथागतांचे कुशलक्षेम विचारतो. भगवंतांना विचारणा करतो की भगवान, अनेकदा आम्ही सत्पुरुष आणि सामान्य माणसे एकत्र बसलो, आम्ही विचारविनिमय केला, मनुष्याचा पराभव होण्याची कारणे कोणती आहेत. तर तथागतांनी मनुष्याच्या पराभवाची कारणे कोणती ते आम्हाला सांगावे. भगवंतांनी त्याला पराभवाची 12 कारणे सांगितली. पुन्हा एकदा तो सज्जन पुरुष संपूर्ण जैतवनाला प्रसन्नता देत भगवंताकडे एके मध्यरात्रीला येतो. तथागतांना अभिवादन करून एका बाजूला बसून तथागतांचे कुशलक्षेम विचारतो. भगवंतांना विचारणा करतो की भगवान, अनेकदा आम्ही श्रेष्ठ पुरुष, आम्ही सज्जन लोक, सामान्य लोक एकत्र बसलो, चर्चा केली, विचारविनिमय केला की मनुष्याचे उत्तम मंगल कशात आहे. परंतु भगवान, आम्हाला मनुष्याच्या उत्तम मंगलाचा मार्ग कळला नाही. तेव्हा तथागतांनी अनुकंपा करावी, मनुष्याच्या उत्तम मंगलाचा मार्ग सांगावा. त्यावेळेला भगवंतांनी याच गंधकुटीमध्ये मध्यरात्रीच्या वेळेला मनुष्याच्या उत्तम मंगलाचा मार्ग सांगितला. महामंगल सूक्त या नावाने त्रिपिटकामध्ये तथागतांचा तो उपदेश सर्वदूर पर्यंत परिचित आहे. बौद्ध अनुयायांना सर्वांनाच महामंगल सूक्ताचा परिचय आहे आणि तो असला पाहिजे. महामंगलामध्ये भगवंतांनी मनुष्याच्या उत्तम मंगलाची 38 कारणे सांगितली. मनुष्याच्या उत्तम मंगलाचा मार्ग कोणता. भगवंतांनी सांगितले की असेवनाच बालान पंडितानंद सेवा. बाल म्हणजे मूर्ख. मूर्ख लोकांचे सेवन करू नका, मूर्खांच्या संगतीत जाऊ नका. आता मूर्ख म्हणजे कोण. अनेकदा भगवंतांनी मूर्ख लोकांची व्याख्या वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या स्वरूपात केली. जे दुःखाला जाणत नाहीत ते मूर्ख आहेत. जे दुःख समुदायाला, दुःखाच्या कारणांना जाणत नाहीत ते मूर्ख आहेत. जे दुःख निरोधाला जाणत नाहीत ते मूर्ख असतात. जे दुःख निरोधगामिनी प्रतिपदेला, मध्यम मार्गाला, आर्य अष्टांगाला मार्ग जाणत नाहीत, आर्य अष्टांग मार्गाला जाणत नाहीत ते मूर्ख असतात. भगवंतांनी एके ठिकाणी म्हटलं की जे लोक शरीराने दुष्कर्म करतात ते मूर्ख असतात. ज्यांच्या वाणीमध्ये दोष असतो ते लोक मूर्ख असतात. ज्यांच्या मनातील विचार दूषित असतात ते लोक मूर्ख असतात. तर भगवान म्हणाले मनुष्य मात्रांनो, मानवांनो, मूर्ख लोकांची संगती करू नका. तुम्हालाही त्या मूर्ख लोकांच्या प्रमाणे कर्म करावे लागतील आणि मूर्खजनांची, दुर्जनांची कर्म
ते मनुष्याला घातपाताकडे नेणारी ठरतात, दुर्गतीकडे नेणारी ठरतात. पंडितानंच सेवन, पंडित जनांचे, सुज्ञ जनांचे, विज्ञ जनांचे सेवन करा, त्यांच्या समवेत मैत्री करा, त्यांच्या सहवासात राहा. व पंडित कोणाला म्हणावं, सुज्ञ कोणाला म्हणावं, भगवंतांनी त्याचे वर्णन केले. जे दुःखाला जाणतात ते पंडित असतात, ते सुज्ञ असतात, ते विज्ञ असतात. जे दुःख समुदायाला जाणतात, दुःख निरोधाला जाणतात, दुःख निरोधाकडे नेणाऱ्या मार्गाला, आर्य अष्टांग मार्गाला जाणतात, त्यांना भगवंतांनी सुज्ञ असं म्हटलेलं. जे शरीराने सत्कर्म करतात, ज्यांच्या मनातील विचार सद्विचार असतात, सद्भावनेचे विचार असतात, ज्यांची वाचा सुभाषित असते, अर्थपूर्ण असते, अशा लोकांना पंडित म्हणावे आणि त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांनी म्हटले, पूजाच पूजनीयानं, पूजनीय असणाऱ्यांची पूजा करावी, हा उत्तम मंगलाचा मार्ग आहे. पूजनीय असणाऱ्यांची पूजा करणे. पूजा करणे म्हणजे काय? जसे आता बुद्ध पूजा आपण करतो, तर बुद्ध पूजा म्हणजे कर्मकांड नाही, बुद्धत्वाचे अनुस्मरण करण्याला बुद्ध पूजा म्हणतात. अनुस्मरण करून बुद्धत्वाचे असणारे गुण आत्मसात करणे आणि त्याप्रमाणे आचरण, विचार आणि व्यवहार धारण करणे, ह्याला बुद्ध पूजा म्हणतात. धम्मपूजा म्हणजे धम्मगुणांचे अनुस्मरण करून धम्मगुणांच्या त्या अर्थाप्रमाणे चिंतन मनन करून त्याद्वारे आचरण, विचार आणि व्यवहार धारण करणे म्हणजे धम्मपूजा. संघपूजा म्हणजे संघगुणांचे अनुस्मरण करून संघगुणांना आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण, विचार आणि व्यवहार स्वीकारून त्याप्रमाणे आपले जीवन जगणे, ह्याला पूजा करणे असे म्हणतात. तर बुद्ध म्हणाले, पूजनीय असणाऱ्यांची पूजा करा. आपण बुद्ध पूजा करतो, अर्थात बुद्ध हे गुणांनी परिपूर्ण आहेत, ते गुण आत्मसात करून त्या गुणांचे आचरण करावयाचे आहे, त्याला आम्ही भावना करणे असे म्हणतो. बुद्ध म्हणाले, पूजनीय असणाऱ्यांची पूजा करा, सद्गुणी व्यक्तींचे सद्गुण स्मरण करा आणि त्या सद्गुणांचे अनुसरण करा, हा उत्तम मंगलाचा मार्ग आहे. पुन्हा बुद्ध म्हणाले, तुमच्या या सृष्टीमध्ये मनुष्यत्वाचा जन्मलाभ होण्याचा हा जो उद्देश, हेतू आहे, तो म्हणजे तुमच्या पूर्वसंचिताचा परिणाम आहे, त्या मातापित्यांच्या पूर्वसंचिताचा पुण्यबलाचा परिणाम आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी मनुष्यत्वाचा जन्मलाभ झाला. मातापित्यांनी तुम्हाला जी संपत्ती प्रदान केली आहे, जी अदृश्य आहे, ज्याला संस्कार म्हटले जाते, त्याला तुम्ही जतन करा. आपल्या वाडवडिलांची, पूर्वजांची ही संस्कार रूपी असलेली संपत्ती तुम्ही जतन करा. येणाऱ्या पिढीला ती संपत्ती तुम्ही प्रदान करा. हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरतो. तुम्ही बहुश्रुत बना. बाहु सत्संग सिंपंच. बहु म्हणजे अनेक आणि श्रुत म्हणजे ऐकणे. अनेक अर्थपूर्ण असलेले संस्कार तुम्ही सदैव ऐका. जे ऐकाल त्याप्रमाणे, जे ऐकाल ते मनामध्ये धारण करा. जे मनामध्ये धारण केले असेल त्याप्रमाणे चिंतन मनन करा. सतत त्यावर विचार मंथन करा. आणि जे विचार मंथन करत असाल, चिंतन मनन करत असाल, त्याप्रमाणे तुम्ही आचरण, विचार आणि व्यवहार धारण करा. म्हणजे तुम्हाला त्या अर्थपूर्ण असलेल्या संस्कारातून लाभ मिळेल. काय लाभ मिळेल? तुम्ही शिल्पकार व्हा. बुद्ध म्हणाले की तुम्ही बहुश्रुत असाल तर शिल्पकार बनाल. शिल्पकार याचा अर्थ एखादे शिल्प घडविणारा व्यक्ती, ज्याप्रमाणे अनेक साहित्याचा वापर करून दगडापासून, लोखंडापासून, एखाद्या धातूपासून शिल्प बनवितो. साहित्याचा वापर केल्याशिवाय जगप्रसिद्ध असूनही शिल्पकाराला दगडापासून, लोखंडापासून, धातूपासून शिल्प घडविता येत नाही. त्याला साहित्याचा वापर करावाच लागतो. जेव्हा एखाद्या शिल्पकाराने अनेक साहित्यांचा वापर करून एखादे सुंदर शिल्प घडविले, तेव्हा ते शिल्प बाजारात आणल्यानंतर त्याला मूल्य प्राप्त होते. त्याप्रमाणे अनेक अर्थपूर्ण संस्कार स्वीकारल्याशिवाय मनुष्य आपल्या चारित्र्याचा शिल्पकार बनू शकत नाही. शिल्पकार म्हणजे घडविणारा व्यक्ती. मनुष्याला चारित्र्याचा शिल्पकार बनले पाहिजे. भगवंतांनी म्हटले, मानवात्रेनो,
तुम्ही चारित्र्याचे शिल्पकार बना. चारित्र्याला सुबक आणि सुंदर आकार देण्यासाठी तुम्हाला अनेक संस्कार अंगीकृत केले पाहिजे, आत्मसात केले पाहिजे, अनुसरण केले पाहिजे. ज्याप्रमाणे शिल्पकार वेगवेगळ्या साहित्याचा वापर केल्याशिवाय शिल्प घडू शकत नाही, त्याप्रमाणे मनुष्य कितीही सौंदर्यवान असो, कितीही संपत्तीवान असो, कितीही उच्च कुळात जन्माला आलेला असो, कितीही उच्च शिक्षित असो, उच्च पदावर असो, संस्कारित असल्याशिवाय मनुष्य हा चारित्र्य घडू शकत नाही. आणि चारित्र्यवान असलेला मनुष्य हा शिष्टाचाराने सुशिक्षित असतो. विनयोच सुशिक्षित, शिष्टाचाराने सुशिक्षित राहून तो या वचनाने सुभाषित वचन बोलतो. सुभाषिताची वाचा, आणि हा त्याच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरतो. भगवान याच गंधकुटीमध्ये त्या सज्जन श्रेष्ठ पुरुषाला, देवता पुरुषाला हा उपदेश करीत होते. भगवान म्हणाले, माता पितु उपठानं पुत्रदारस संगो. माता पित्यांचे तुम्ही उपस्थापक बना. उपस्थापक म्हणजे शरीर सेवक. माता पित्यांची तुम्ही शरीर सेवा करा, त्यांचं भरण पोषण करा, त्यांचा सांभाळ करा. योग्य ते कर्तव्य बजावून पत्नी आणि पुत्रांचा सांभाळ करा. हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरतो. भगवान म्हणाले की तुम्ही जे परिश्रमाने, कष्टाने, भौतिक साधन सामग्रीतून सुख मिळवित असता, तुम्ही ते मिळवले पाहिजे. कष्टातून, परिश्रमातून तुम्ही मिळविलेले जे भौतिक सुख आहे, ते तुम्ही मिळविलेले उपभोगल्यानंतर त्यातील अतिरिक्त असणारे सुख, शिल्लक असणारे सुख तुमच्या बंधू बांधवांना वितरित करा, दान करा. परिचितांना, अपरिचितांना दान करा. मानव मात्रांना, पशु पक्ष्यांना, प्राणी मात्रांना, जीवजंतू आणि सत्वरूपांना दान करा, ते वितरित करा. ज्यामुळे तुम्ही जर आनंदित झालात तर अनेक लोक, असंख्य लोक तुमच्या आनंदात सहभागी होतील. तुम्ही जर संकटात पडलात तर अनेक लोक, असंख्य लोक तुम्हाला संकटातून बाहेर काढण्याकरिता मदत करण्यास धावून येतील. तुम्ही तुमच्या कष्टाच्या आणि परिश्रमाच्या बळानेच संपत्ती मिळविली पाहिजे. अनाकुलात कम म्हणता. वाईट कर्माने संपत्ती मिळवू नका, भ्रष्टाचाराने संपत्ती मिळवू नका, मिथ्या आजीविकेने संपत्ती मिळवू नका. बुद्ध म्हणाले, दानंच धम्मचर्यात ज्ञात कानंच संघो अनबच्चा आणि कम्मान. तुम्ही जर वाम मार्गाने संपत्ती मिळवाल तर तुम्ही अशांत व्हाल. भ्रष्टाचाराने, लुबाडणूक करून संपत्ती मिळवाल तर तुम्हाला अशांत व्हावे लागेल. त्यापेक्षा कष्टाने संपत्ती मिळवा आणि आपल्या जगण्याचे उत्तम मंगल तुम्ही धारण करा. भगवान त्यापुढे म्हणाले, तुमच्या चित्तामध्ये अणुरेणू समान सुद्धा अकुशल विचार उत्पन्न होऊ देऊ नका. दानंच धम्मचर्यात ज्ञात काणंच संघो अनबच्चा आणि कम्मानी एतं मंगलम. अरती वीरती पापा. पाप कर्मामध्ये, अकुशल कर्मामध्ये रममाण होऊ नका, त्यातून विरक्त व्हा. अणुरेणू समान सुद्धा अकुशल विचारामध्ये रममाण होऊ नका, त्यापासून विरक्त व्हा. अरती वीरती पापा मद्यपानात संयम. मद्यपान करण्यासारखे मनाला बेधुंद करणारे जे पदार्थ असतील त्यापासून तुम्ही संयत राहा, आणि हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरतो. बुद्ध त्यापुढे सांगतात, दारौच निवातोच संतुष्टीच गतन्यता कालेन धम्म सबळ. तुम्ही गौरवशाली बना, इतरांचा गौरव करा, तेव्हा तुमच्यामध्ये नम्रता असेल. गारौच निवातोच. तर गौरवशाली बनणे म्हणजे काय? स्वतःमध्ये गौरव प्रथम शोधला पाहिजे. प्रत्येकाने आपली स्वतःची तपासणी केली, परीक्षण केले, आपल्या शारीरिक कर्माचे परीक्षण केले आणि आपणाला लक्षात आले की माझे शारीरिक कर्म श्रेष्ठ आहे. आपल्या वचनाचे आपण परीक्षण केले आणि आपल्या लक्षात आले की माझे वचन श्रेष्ठ आहे. आपल्या मनातील विचारांचे आपण परीक्षण केले आणि आपल्याला लक्षात आले की माझ्या मनातील विचार श्रेष्ठ आहे. तेव्हा आपण प्रथम स्वतःच्या नजरेत गौरवास पात्र ठरतो. मी माझ्या नजरेत गौरवास पात्र नाही आणि इतरांनी
बाह्य देखाव्याला पाहून माझ्याकडे माझा गौरव केला तर मात्र माझ्यासाठी ते घातक आहे. तो माझा खरा गौरव होऊ शकत नाही. तो गौरवाचा अर्थ मला माझ्या नजरेमध्ये स्वतःबद्दल जाणून घेतला तरच मी इतरांच्या मध्ये गौरव शोधू शकतो. मी गौरवास पात्र होतो, इतरांनाही मी गौरव प्रदान करू शकतो. जो मनुष्य स्वतःच्या नजरेत, आचरणात, विचारात आणि व्यवहारात स्वतःला श्रेष्ठ समजतो, जो श्रेष्ठ असतो समजण्यापेक्षा तो खरोखरी श्रेष्ठ असतो, तर त्या मनुष्याचे आचरण, विचार आणि व्यवहार याचा प्रभाव इतरांवर होतो आणि इतर लोकही त्याचा गौरव करतात. तर भगवान म्हणाले, तुम्ही गौरवशाली बना, स्वतः गौरवशाली बना, गौरवास पात्र बना आणि इतरांचा गौरव करा. गारवच निवातोच संतुष्टीच कतज्ञता. तुम्ही संतुष्टीपूर्वक तुमच्या कर्माचा स्वीकार करा. कुशल कर्म असतील तर कुशल कर्माचा स्वीकार करा. त्याला विकसित करण्याचा तुम्ही अधिकाधिक प्रयत्न करा. यदा कदाचित अनाहूतपणे अकुशल कर्म तुमच्या हातून घडले असतील तर विनम्रतापूर्वक त्या अकुशल कर्माचा सुद्धा तुम्ही स्वतः स्वीकार करा आणि वचनबद्ध व्हा की यापुढे मी माझ्या हातून अकुशल कर्म घडू देणार नाही. याप्रमाणे तुम्ही गौरवशाली असाल, विनम्रतेने आपल्या कर्माचा स्वीकार करणारे असाल तर तुमच्यामध्ये संतुष्टी असेल आणि संतुष्टीपूर्वक, प्रसन्नतापूर्वक योग्य वेळेला धम्म श्रवण करा. कालेन धम्म श्रवण. योग्य वेळ शोधा आणि धम्म श्रवण करा. हा तुमचा उत्तम मंगलाचा मार्ग आहे. कारण धम्माच्या उपदेशामध्ये भगवंतांनी सदोदितपणे सदैव मनुष्याच्या कल्याणाचाच मार्ग सांगितला. तथागतांच्या देशनेमध्ये आपणाला सर्वत्र मानव मात्रांच्या कल्याणाचा, हिताचा आणि सुखाचाच मार्ग मिळतो. आणि भगवान म्हणतात कालेन धम्म श्रवण. योग्य वेळेला धम्म श्रवण करणे हे मनुष्याच्या उत्तम मंगलाचे आहे. भगवंतांनी त्यापुढे म्हटले, खंतेज सोबत असता समणानंत. तुम्ही क्षमाशील बना, स्वतः प्रती क्षमाशील बना, इतरांच्या प्रती क्षमाशील बना, स्वतः प्रती सहनशील बना, इतरांच्या प्रती सहनशील बना. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला श्रमणांचे दर्शन मिळेल, भिक्खूंचे दर्शन मिळेल, तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्या प्रती क्षमाशील असाल. आणि तुम्ही जेव्हा क्षमाशील असाल तेव्हा तुमचे मन ते अत्यंत शांत असेल, तुमचा स्वभाव अत्यंत सौम्य असेल. आणि अशा अवस्थेत जर तुम्ही बुद्ध धम्म आणि संघाचे अनुस्मरण कराल तर मात्र तुम्हाला श्रमणांचे दर्शन होईल. आणि श्रमणांचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही त्यांच्या समवेत धम्मचर्चा करा. म्हणजे तुमच्या धम्मज्ञानामध्ये भर पडेल. तुम्हाला मनुष्याच्या उत्तम मंगलाचा अधिकाधिक मार्ग कळेल. भिक्खूंची भेट झाल्यानंतर अवांतर चर्चा करण्यापेक्षा त्यांच्यामध्ये धम्मचर्चा करून आपल्या धम्मज्ञानामध्ये वाढ करा. हा तुमच्या उत्तम मंगलाचा मार्ग ठरतो. बुद्ध म्हणाले, तुम्हाला तप केले पाहिजे, धम्म आचरणाचा पराक्रम तुम्ही केला पाहिजे. धम्म आचरणाचा पराक्रम, शरीराला वश करणे म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम. मनाला वश करणे, नियंत्रणात करणे म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम. वाणीला वश करणे, नियंत्रणात ठेवणे, नियंत्रणात करणे म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम होय. शरीराने दुष्कर्म न होऊ देणे हा धम्म आचरणाचा पराक्रम होय. वाणीने दूषित वचन उत्पन्न न होऊ देणे हा धम्म आचरणाचा पराक्रम होय. आणि मनामध्ये दूषित विचार उत्पन्न न होऊ देणे हा धम्म आचरणाचा पराक्रम होय. याप्रमाणे तुम्ही तप करा, धम्म आचरणाचा पराक्रम करा. म्हणजे तुम्हाला श्रेष्ठ जीवनचर्याने जगण्याची संधी मिळेल. ब्रह्मचर्या मी काल सांगितलं एका बसमध्ये की ब्रह्म म्हणजे श्रेष्ठ, चर्या म्हणजे जीवन पद्धती. तुम्ही जर धम्म आचरणाचा पराक्रम कराल तरच तुम्हाला श्रेष्ठ जीवन पद्धतीने जीवन जगता येईल. श्रेष्ठ जीवन पद्धती म्हणजे शरीराने सत्कर्म करणारे, मनाने सद्विचार करणारे आणि वाणीने सुभाषित वचन बोलणारे लोक श्रेष्ठ जीवन पद्धतीने जगणारे असतात. भगवंतांनी म्हटले, तपोच ब्रह्मचर्यांचं आर्य सत्य आणत असतात. आणि सदैव तुम्ही आर्य सत्याचे दर्शन करा. दुःख, दुःख समुदय, दुःख निरोध,
दुःख निरोधगामिनी प्रतिपदा, मध्यम मार्ग, आर्य अष्टांग मार्ग, सदैव आणि सदैव